सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे। लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत। 3000-4000चं वेटिंग चालू आहे। आणि हे का उद्भवलं आहे तर आपण आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे। आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या दोन देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत। आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे। आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो। एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो। परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही। पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते। तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यांतिक गरजेचं साधन झालेलं आहे। सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही। आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे, कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं। तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी आज उभी केलेली आहे। वाटतंय तुम्ही सणा हां, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशानी चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता। तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल। त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा, हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केलेला आहे। थांबा जरा। काय कराल? आखाती देशातील युद्ध जे आहे त्या तीव्र जाणवताना आपल्या देशात आज गुढीपाडव्याचा हा दिवस आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवसाच्या निमित्ताने सोलापुरात देशभरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। सोलापूरमध्ये देखील गुढीपाडव्याची धामधूम आपल्याला पाहायला मिळते। मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला गुढीपाडवा जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी गॅसची प्रतिकात्मक गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। दुसरीकडं एकमेकांना कोळसा जे आहे ते भेट देऊन एकमेकांना एकमेकांना हिरवी मिठाई भेट दिली जाते। मात्र यंदा कोळसा भेट देऊन